एक मिनट भाई नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ठाणेकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण ठाण्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी श्रीरामनवमीची शोभायात्रा जी आहे ती या वागळे इस्टेटमध्ये निघणार आहे। हे आपल्याला माहिती आहे की श्रीरामनवमी जी आहे ती जवळ येते आणि ठाणेकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे की या वर्षी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी श्रीरामनवमीची शोभायात्रा जी आहे ती ठाण्यामधून या वागळे इस्टेटमधून निघणार आहे आणि याचं सगळ्या तयारीचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्याची तयारी आजपासून सुरू करण्यात येत आहे। तुम्ही विचार करू शकता की एवढे दिवस आधी ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे हा महोत्सव जो आहे, आज उत्सव जो आहे तो किती मोठा असणार आहे। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी श्रीरामनवमी शोभायात्रा वागळे समिती ठाणे यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचीच सुरुवात, त्याच्याच कामाची सुरुवात, त्याच्या सजावटीची जी सुरुवात आहे ती आजपासून करण्यात येते। तुम्ही ते पाहताय की नारळ वाढवून या सर्व कामांचा, या कार्यक्रमाचा, या उत्सवाचा आजपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे आणि श्रीरामनवमी शोभायात्रा वागळे समिती ठाणे यांच्या माध्यमातून सगळ्यात मोठा उत्सव, सगळ्यात मोठी शोभायात्रा जी आहे ती यावेळी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शोभायात्रा श्रीरामनवमीच्या निमित्ताने या वागळे इस्टेटमधून निघणार आहे। श्रीरामनवमी शोभायात्रा वागळे समिती ठाणे यांच्या माध्यमातून दरवर्षी श्रीरामनवमीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। मोठ्या जल्लोषात एक शोभायात्रा काढली जाते, परंतु या वर्षी या वागळे समिती ठाणे श्रीरामनवमी शोभायात्रा वागळे समिती ठाणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शोभायात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि आजपासूनच या सगळ्या तयारीला जर आपण पाहिलं तर सुरुवात झालेली आहे। नारळ वाढवण्यात आलेले आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। जिसमें ज्यादा हल्दी है वही फोड़ दो। एयरपोर्ट जय मल्ला। रूपा देवी माता की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। अरे आओ ना, भारत माता की जय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। चल माझा बोल रहा फटाफट, टाइम पास करा। जय श्रीराम, जय श्रीराम, फटाफट पानी लाया ये तर यावर्षी जर आपण पाहिलं तर श्रीरामनवमी शोभायात्रा वागळे समिती ठाणेच्या माध्यमातून जी आहे सगळ्यात मोठी शोभायात्रा यावेळी होणार आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती
श्रीरामनवमी शोभायात्रा वागळे समितीचे हे सगळे सदस्य जे आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे कारण दरवर्षी हा उत्सव मोठा होत असतो आणि यावर्षी तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शोभायात्रा करायचं या सगळ्यांनी ठरवलेलं आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे. जर आपण पाहिलं तर नारळ वाढवून या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. दरवर्षी हा उत्सव मोठा होत असतो परंतु यावर्षी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शोभायात्रा काढायचं ठरवलेलं आहे. तुम्ही लोकांनी काय सांगाल? प्रभू श्रीरामची इच्छा आहे. महाराष्ट्रात नव्हे तर अखंड भारतात श्रीरामनवमी शोभायात्रा ही आपल्या इंदिरानगर वाघले स्टेट परिसरामध्ये 2016 साली आपण सुरुवात केली होती. आता हे कार्यक्रम वाढत चाललेला आहे आणि असंच हे कार्यक्रम वाढत जावं या संघटनेला, वाघले सेवा समितीला माझ्याकडून व पूर्ण या परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छा आहे. कार्यक्रम चांगला हो हे देवाचरणी प्रार्थना आहे. आई जगदंबाकडे प्रार्थना आहे. मा रूपादेवीकडे प्रार्थना आहे. एवढंच सांगेन, सर्व लोकांनी या राम शोभायात्रेमध्ये सामील व्हा. माझी सर्वांना नम्र विनंती आहे. नम्र विनंती ह्याच्यासाठी बोलतोय, लोक म्हणतात राजकारण, पण ही संघटना, ही समिती राजकारणच्या पलीकडे ही रामनवमी शोभायात्रा सन 2016 पासून या राज्याचे उपमुख्यमंत्री, या मतदारसंघाचे लाडके आमदार व सर्वांचे आपले असणारे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब गुरुवारे आमचे, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने एक कार्यक्रम होत चाललेला आहे. असंच कार्यक्रम पुढे होत अशी आई जगदंबाकडे चैत्र नवरात्री पण आहे, त्या नवरात्री निमित्त प्रार्थना आहे. एवढंच सांगेन, जास्त सांगत नाही, बोलायला येत नाही. मी तसं बघायला गेलं त्या प्रश्नाकडे येणार होतो की हे समाजकारण आहे, हे राजकारण नाहीये आणि या सगळ्या शोभायात्रेमध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन या वाघळे समिती ठाणे, श्रीरामनवमी शोभायात्रा वाघळे समिती ठाणेच्या सगळ्या सदस्यांनी केलेलं आहे. मी आणखीन काय सांगाल? यात्रा आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या या संपूर्ण शोभायात्रेचं नियोजन केलं यावेळी. सर्वप्रथम आमचे रामनवमी शोभायात्राची समितीच्या वाघले समितीचे सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद करेल की तुम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुम्ही आज बघणार की रोड नंबर 22, रोड नंबर 33 हे तुम्हाला एवढा भव्य दिसणार आहे की कोणी विचार पण करू शकत नाही. मी समितीचा धन्यवाद करेल आणि आमचे जसं सांगितलं आमच्या महेंद्रभाईंनी, आमचे मार्गदर्शक माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या पण आम्ही धन्यवाद करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ते या यात्रेला येणार. आणि मी सर्व ठाणेकरांना ही संस्कृत, हे आमच्या धर्माचे कार्य जे चालू आहे, मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही पण या शोभायात्रामध्ये संबंधित यावं. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महेंद्र सोडारी, त्यांचे सगळे सहकारी आहेत, राजकुमार यादव आहेत, संतोष यादव आहेत. खूप मोठ्या उत्साहात ही सगळी जी आहे शोभायात्रा निघत असते आणि यावर्षी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शोभायात्रा काढायचं या सगळ्यांनी ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शोभायात्रा निघणार आहे. मला वाटतं 15-16 दिवस आधीच हे सगळं काम सुरू केलेलं आहे. आता तुम्ही याच्यावरून कळतंय की किती मोठी होईल. काय तयारी केली आता, पूर्वतयारी तुम्ही सगळ्यांनी? आता पहिले तर सर्व तुमच्या न्यूज चॅनलचे जेवढे लोक आहेत त्यांना धन्यवाद आणि सर्व राम भक्तांना धन्यवाद की तुम्ही हे बघताच व्हिडिओ आणि त्याच्यावरून आम्ही प्रोत्साहन होतोय आणि त्याच्यामुळे आम्ही हे काम करतोय. आता महेंद्र सोडारी साहेब आहे, आमचे भाऊ आहे, ते 2016 पासून आम्हाला मदत करतात आणि या शोभायात्राच्या जे शोभा वाढलेली आहे ते त्यांच्याचमुळे वाढलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे तर साहेब परत मुख्यमंत्री होतील. आता हे आम्ही राजकारण करण्यासाठी हे आयोजन करत नाही प्रोग्राम, हा हिंदुत्वाला जोडण्यासाठी करतोय प्रोग्राम आणि हिंदूंना जोडलो आम्ही. आता काही लोकांनी राजकारण करून यांना तोडण्याचा भाग केलेला, तरी पण आम्ही काय कुठेही कमी पडणार नाही, लोकांना जोडणार. आता आमच्या जोडलेला जे काम झालेलं आहे, राम मंदिर बनलेलं आहे, त्याच्यानंतर आता आम्ही लव जिहाद आणि धर्मांतरांच्यावर काम करणार. आता हिंदू जोडलो पण काही लोक तोडण्याचं काम करतात, तरी पण आम्ही कोणालाही वाईट बोलणार नाही. फक्त एवढंच निवेदन आहे लोकांना की रामनवमी शोभायात्रा वाघले समिती ठाणे जे आहे आपलं जे समिती आहे ते खूप चांगलं काम करते आणि चांगलंच कामच करणार.
22 तारीखपासून आपण पूर्ण ठाण्यामध्ये भगवामय वातावरण करणार. इथे सेल्फी पॉइंट असणार. मग लोक येतील, बघतील की काय आपण आयोजन केलेलं आहे. म्हणजे या ठाण्यात म्हणजे अजून कधी रामनवमीमध्ये झालेला नाही आणि पूर्ण महाराष्ट्रात कधी झालेला नाही, ते गोष्टी आपण करणार आहे. एक चांगला संदेश जो आहे तो या वागळे समिती श्रीराम नवमी शोभायात्रा वागळे समिती ठाण्याने दिलेला आहे की याच्यामध्ये राजकारण आणायचं नाहीये. हिंदूंना जोडण्यासाठी हा सगळा कार्यक्रम जो आहे, ही सगळी शोभायात्रा आहे आणि रामनवमी असणार आहे. त्यानंतर 2 मुद्दे त्यांनी लव जिहाद आणि आणखीन एक मुद्दा घेतला, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेल. नंतर बोलणार आहे, कारण बऱ्याच 22 तारखेपासून त्यांनी सांगितलं की संपूर्ण ठाणा भगवामय करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी श्रीराम नवमीची शोभायात्रा या वागळे इस्टेटमधून, या इंदिरानगरमधून निघणार आहे आणि नक्कीच आम्हाला आणि ठाणेकरांना याची आतुरतेने सगळेजण नक्कीच वाट पाहत असतील. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.